प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पवित्र आत्म्या ये जनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याची कृपादानं ह्या संदर्भात आपल्यामध्ये बऱ्याच वेळेला गोंधळाचं वातावरण असलेलं दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की बायबलमध्ये जुन्या आणि नव्या करारांचा मिळून एकूण 3 वेगवेगळे परिच्छेद किंवा उतारे पवित्र आत्म्याच्या दानांविषयी प्रचलित आहेत आणि त्यामुळे त्या सर्वांचा समुच्चय करून ख्रिस्त सभेने पवित्र आत्म्याची 7 दाने जाहीर केलेली आहेत. त्यातील पहिला उतारा आहे यशायाचं पुस्तक अध्याय 11 वचनं 2 आणि 3. ह्यामध्ये आपल्याला पवित्र आत्म्याची दानं देण्यात आलेली आहेत. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा. अशा प्रकारे एकूण 6 वेगवेगळी दानं देण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपण पाहतो रोमकरासपत्रामध्ये अध्याय 12 वचन 6 पासून 8 पर्यंत पवित्र आत्म्याच्या दानांविषयी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. संत पॉल म्हणतो, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाराने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. म्हणजे ही सगळी सर्व्हिस ओरिएंटेड म्हणजे सेवेच्या दृष्टिकोनातून लाभलेली पवित्र आत्म्याची दानं मानली जातात. परंतु खरा परिच्छेद आहे कोरिन्थीकरास पहिलं पत्र अध्याय 12 वचन 7 ते 10 पर्यंत. ह्यामध्ये पवित्र आत्म्याच्या दानांची विविधता आणि एकता ह्याविषयी संत पॉल आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तो म्हणतो, आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कृत्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देत असतो. तर अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या दानांविषयी 3 वेगवेगळे परिच्छेद बायबलमध्ये प्रचलित आहेत आणि त्या सगळ्यांचा गोषवारा एकत्र करून ख्रिस्त सभेने पवित्र आत्म्याची 7 दानं आपल्याला सांगितलेली आहेत. त्यामध्ये विश्वास, धैर्य, देवाचं भय, ज्ञान, शहाणपण, सल्लामसलत आणि नेमस्तपणा ही एकूण पवित्र आत्म्याची 7 दानं मानली जातात. की विश्वास ही केवळ परमेश्वराची देणगी असू शकते. जेव्हा पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला तेव्हा ते धैर्याने देवाचे वचन लोकांना सांगू लागले. त्यांच्यामध्ये धैर्य आलं आणि जी कृत्ये घडत होती त्यामुळे अनेकांना भय वाटलं, कारण देवाचं भय हे पवित्र आत्म्याचं दान आहे. आणि ज्या प्रकारे संत पीटर आणि योहान बोलत होते त्यामुळे यहुदी अधिकाऱ्यांना देखील त्यांना विरोध करता आला नाही, कारण त्याच्यामध्ये ज्ञान, शहाणपण दडलेलं होतं. सल्लामसलत हे सुद्धा पवित्र आत्म्याचं दान आहे
की एखाद्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा, त्यासाठी पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीला विशेष असं दान देत असतो. त्या व्यतिरिक्त नेमस्तपणा हे देखील पवित्र आत्म्याचं दान आहे. नेमस्तपणा म्हणजे अपराईटनेस, फॉर्टिट्यूड असे शब्द त्याच्यासाठी वापरले जातात, की टोकाची भूमिका घ्यायची नाही, भावनेच्या भरात काही करायचं नाही, सारासार विवेकबुद्धीचा वापर करून संयमाने आणि धीराने आपलं कार्य शांत चित्ताने करत राहायचं. कसल्याही गोष्टीने विचलित व्हायचं नाही, कसल्याही गोष्टीने घाबरून जायचं नाही. योग्य वेळ येताच परमेश्वर सर्व काही स्थिर स्थावर आणि यथास्थित करील असा विश्वास बाळगायचा. हे पवित्र आत्म्याचं दान असतं. आपण आज स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, पवित्र आत्म्याचं कोणतं दान मला मिळालेलं आहे? त्या दानाचा वापर मी ख्रिस्त सभेच्या समाजाच्या कल्याणासाठी, माझ्या स्वतःच्या तारणासाठी आणि परमेश्वराच्या गौरवासाठी कितपत करत आहे? तो सदुपयोग करता यावा म्हणून पवित्र आत्म्याकडे सामर्थ्य मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.